पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. किती जणांना ही गोष्ट माहिती आहे की आपल्या पहिल्या चित्रपटाच्या दरम्यान या अभिनेत्रीला शम्मी कपूर यांची बोलणी खायला लागली होती. त्याचं झालं असं की काश्मीरमध्ये चित्रीकरणाच्या वेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. आयुष्यातला पहिलाच चित्रपट असल्यामुळे इतकी लोकं बघून त्या अभिनेत्री थोड्याशा बिथरल्या आणि रडायलाच लागल्या. चित्रीकरण थांबल्यामुळे शम्मी कपूर तिला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मुद्दाम म्हणाले की हेच करायचं होतं तर मग घरी बसायचं ना. आणि मग हे ऐकल्यावर तिने मनाशी ठरवलं की आता तर मी करूनच दाखवेन. आणि ठरवल्याप्रमाणे तिने तो सीन उत्तमरित्या पार पाडला. मग पुढची अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने भुरळ पाडणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सायरा बानू. 23 ऑगस्ट 1944 रोजी मसुरी इथे सायरा बानूंचा जन्म झाला. त्यांच्या मातोश्री नसीम बानू ह्यासुद्धा एक उत्तम अभिनेत्री होत्या. फाळणीनंतर सायरा बानूंच्या वडिलांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या आईला मात्र काही ते मान्य नव्हतं. म्हणून मग त्या सायरा बानू आणि त्यांच्या मोठ्या भावाला घेऊन लंडनमध्ये स्थायिक झाल्या. तिकडे काही अडचणी आल्यामुळे त्या परत भारतात परतल्या. पण सायराजींचं शिक्षण मात्र त्यांनी तिथेच चालू ठेवलं. त्या लंडनहून सुट्टीसाठी घरी आल्या की अनेक निर्माते त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन येत असत. नसीम बानू यांची इच्छा होती की आपल्या मुलीने अभिनयाच्या क्षेत्रात काही काम करू नये. त्यासाठी 1957 साली नसीम बानू यांनी सुद्धा अभिनयाचं काम सोडून दिलं. 1960 साली सुट्टीत घरी आलेले असताना सायरा यांना जंगली चित्रपटाची ऑफर आली आणि त्यांच्या हट्टापुढे त्यांची आई नसीम यांना नमतं घ्यावं लागलं. आणि अशा पद्धतीने सायराजींचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. पहिल्या चित्रपटानंतर सायराजींच्या लक्षात आलं की उत्तम अभिनेत्री होण्यासाठी अभिनयाबरोबरच इतर काही गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत. म्हणून त्यांनी उर्दू शिकायला आणि भरतनाट्यम, कथ्थक या नृत्य प्रकारांचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर मग पडोसन, पूरब और पश्चिम, विक्टोरिया नंबर 203, शागिर्द, आई मिलन की बेला, ब्लफ मास्टर, आदमी और इंसान, हेराफेरी, बैराग अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सायराजींनी अविस्मरणीय भूमिका साकारल्यात. मैं चली एक चतुर नार, मेरे सामने वाली खिड़की में, एहसान तेरा होगा मुझ पर, उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए, दिल विल प्यार व्यार, ओ सनम तेरे हो गए हम, कश्मीर की कली हूँ मैं, छोटी सी उमर में लग गया रोग अशी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत. 60 आणि 70च्या दशकात सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून सायराजींनी स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या 3 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 40पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. या काळात देव आनंद, शम्मी कपूर, राज कपूर, अमिताभ बच्चन, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, सुनील दत्त, हेलन, ललिता पवार, मुमताज अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी भूमिका साकारल्या. अगदी लहान वयातच सायराजी सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. इतक्या की मुघले आझमच्या प्रीमियर वेळी सुद्धा त्या तिकडे गेल्या होत्या. पण दुर्दैवाने दिलीप साहेब तिकडे आलेच नाही. पण 1966 साली सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. राम और श्याम चित्रपटासाठी सायरा बानू यांना अभिनेत्री म्हणून घेण्याची निर्मात्यांची इच्छा होती. पण दिलीप साहेबांनी काही कारणास्तव नकार दिला. पण पुढे गोपी, सगीना, दुनिया अशा चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केलं. आणि खऱ्या जीवनातील प्रेमामुळे दोघांमध्ये असलेली सहजता त्यांच्या अभिनयात सुद्धा दिसून आली. एका मुलाखतीत सायराजींनी सांगितलं होतं की लग्न झाल्यावर अभिनय करायचा नाही असं त्यांनी आणि दिलीप साहेबांनी ठरवलं होतं. पण लग्नाच्या आधीच त्यांनी मनोज कुमार यांचा पूरब और पश्चिम हा गाजलेला चित्रपट साईन केला होता. दिलीप साहेब सुद्धा हा चित्रपट त्यांनी करावा ह्यासाठी तयार झाले. दुर्दैवाने शूटिंग सुरू झाल्यावर सायराजी खूपच आजारी पडले. त्यावेळी स्वतः दिलीप साहेबांनी मनोज कुमार यांना सांगितलं की तुम्ही हवं असेल तर दुसऱ्या अभिनेत्रीला हा रोल द्या. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं की दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याच्या ऐवजी मी हा चित्रपटच करणार नाही. पण तशी वेळ आलीच नाही आणि या चित्रपटात सायराजींनी साकारलेली भूमिका त्यावेळी खूपच लोकप्रिय ठरली. यावरून सायराजींचा अभिनय खरंच किती उत्कृष्ट होता हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येतं. सायराजींच्या सौंदर्याची तसेच त्यांच्या अभिनयाची मोहिनी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर आहे आणि ती कायम राहील यात शंका नाही. तुम्हाला त्यांचं कुठलं काम आवडलं हे आम्हाला नक्की सांगा. लाईक करा
आणि सबस्क्राईब करा.